चकल्यांबद्दल अजून एक तुम्हाला माहिती देतो. ती अशी, की चकल्या काही लोकांच्या अशा असतात, की गरम-गरम तयार केल्या आणि दह्याबरोबर खाल्ल्या. हा विषय आमच्या घरी असतो. आमच्याकडे चकल्या बनवून ठेवत नाहीत. पण काही ठिकाणी चकल्या बनवून ठेवतात. मग 5-6 दिवस गेल्यानंतर चकल्या कधी-कधी मऊ पडतात. मग काय करायचं, की ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन असेल त्यांनी दीड-दीड मिनिटाचे 2 स्लॉटमध्ये चकल्या गरम करायच्या. मायक्रोवेव्हला दीड-दीड मिनिटाचा स्लॉट किंवा 1-1 मिनिटाचा स्लॉट करा आणि त्या चकल्या पुन्हा त्या तेल सोडतात. लागल्यास खालती तुम्ही टिश्यू किंवा कॉटनचा कपडा ठेवा. तेल सोडतात, तेल ऑब्सॉर्ब होईल आणि नंतर मग त्या थंड झाल्या एकदम क्रिस्पी अशा चकल्या होतात. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल त्यांनी कढई घ्यायची. कढईवर एक जाळी अशी ठेवायची, कढई गरम करायची आणि त्या जाळीवर एका ताटलीत त्या चकल्या ठेवायच्या. एक 7 ते 8 मिनिटं. बढिया क्रिस्पी अशा चकल्या होतात. आणि तिसरा आधुनिक प्रकार म्हणजे एअर फ्रायर. तर एअर फ्रायर जी मंडळी वापरतात त्यांना माहिती आहे, की एअर फ्रायरमध्ये नेमकं काय केलं तर कसं होतं? माहिती आहे ना? "सोधण्यास सांगणे न लगे."